अविवाहित मुलींनी मंगळवारी केस धुवू नये असं तुम्हीही ऐकलत का? पण का धुवू नये? यामुळे काय परिणाम होतो? यामागचं खरं कारण काय आहे? ही फक्त अंधश्रद्धा आहे की खरंच यामागं कोणतं धार्मिक व ज्योतिषशास्त्रीय कारण आहे? चला जाणून घेऊया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. घरातल्या आजी, आई, मावशा किंवा वडीलधारी कोणतीही मंडळी अनेकदा सांगते की मंगळवारी केस धुवू नकोस, नखे कापू नकोस. तुम्हीही हे ऐकलंच असेल. पण हे असं का म्हणतात? तर यामागे आधी धार्मिक दृष्टिकोन बघूया. हिंदू धर्मामध्ये आठवड्याचे प्रत्येक वार एखाद्या देवतेशी संबंधित मानले जातात. मंगळवार हा विशेषतः भगवान हनुमान, मंगळ ग्रह आणि काही ठिकाणी देवीची पूजा करण्याचा दिवस मानला जातो. या दिवशी केस धुणं टाळण्यामागचं एक कारण म्हणजे पूजेसाठी पवित्रता राखणं. जेव्हा एखाद्या व्यक्तीनं हनुमान मंदिरात जावं किंवा मंगळवारी देवीला नवस केला असेल त्यावेळी घरातही शुद्धतेचा सन्मान राखला जातो. केस धुणं, नख कापणं, धुण्याची प्रक्रिया या गोष्टी अशुद्धतेशी संबंधित मानल्या जातात. आता ज्योतिषशास्त्रीय कारण बघूया. ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रह हा ऊर्जा, आत्मविश्वास, विवाह आणि कुटुंब यांचा कारक मानला जातो. मंगळ जर कुंडलीत अशुभ असेल तर मंगळ दोष म्हणजे मांगलिक दोष निर्माण होतो आणि त्याचा परिणाम लग्नात अडथळे, उशीर किंवा वैवाहिक आयुष्यात अडचणी अशा स्वरूपात होतो. म्हणून मंगळवारी केस धुतल्यानं मंगळ ग्रहाच्या शक्तीवर नकारात्मक परिणाम होतो असं मानलं जातं. विशेषतः अविवाहित मुलींनी मंगळवारी केस धुतल्यास त्यांच्या कुंडलीतील मंगळ ग्रह दुर्लभ होतो. त्यामुळे विवाहात अडथळे येऊ शकतात असं अनेक ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात. याचबरोबर हे विशेषतः उत्तर भारतात प्रचलित आहे. जर कुमारी मुलींनी मंगळवारी केस धुतले तर त्यांच्या भावावर नकारात्मक परिणाम होतो अशी समजूत आहे. यामागील भावार्थ असा की बहिणीच्या कृतीनं भावाचं आरोग्य, यश किंवा आयुष्यातील स्थैर्य डळमळीत होऊ शकतं. आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर अनेक पौराणिक मान्यतेनुसार मंगळवार हा नकारात्मक ऊर्जांचा प्रवाह जास्त असलेला दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी अंघोळी दरम्यान केसांमधून नकारात्मक ऊर्जा सुटू शकते आणि घराच्या वातावरणात त्याचा दुष्परिणाम होतो. विशेषतः स्त्रियांच्या केसांना ऊर्जेचं केंद्र मानलं जातं. जेव्हा त्यात केस धुतात त्यावेळेस अंशतः मनाची स्थिरता, कार्यक्षमता आणि मानसिक शांतता यांच्यावर परिणाम होऊ शकतो. शिवाय काही परंपरांनुसार असंही मानलं जातं की मंगळवारी केस धुतल्यानं घरातील आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांती बाधित होऊ शकते. अनेक वेळा यामुळे अनावश्यक खर्च, अचानक येणारे आर्थिक त्रास किंवा मानसिक अस्थिरता जाणवू शकते. मग आता यावर उपाय काय? तर जर केस धुणं आवश्यक असेल तर काय करावं? काही परिस्थितीमध्ये केस धुणं टाळणं शक्य नसतंच, तर सकाळी उठून आधी हनुमान चालीसा वाचावी, हनुमानांची अथवा मंगळग्रहाची पूजा करावी आणि मगच केस धुवावे असं सांगितलं जातं. शिवाय केस धुतल्यावर थोडं गंगाजल लावावं किंवा तुळशीपत्र आपल्या शिरावर लावावं. त्याचबरोबर ओम क्राम क्रीम क्रौम सह भौमाय नमः हा मंगळ ग्रहाचा बीज मंत्र 11 वेळा तरी म्हणावा. याचबरोबर मंगळवारी हनुमानाला सिंदूर किंवा चमेलीचं तेल अर्पण करावं. शिवाय मंगळवारी शक्य असल्यास मांसाहार, मद्यपान, वादविवाद आणि राग करणं टाळावा. तर मंडळी, आपल्या धर्मात केवळ नियम नाहीत तर त्यामागे सूक्ष्म विज्ञान आणि जीवनशैलीचा शास्त्र दृष्टिकोन आहे. अविवाहित मुलींनी मंगळवारी केस का धुवू नये हे फक्त अंधश्रद्धा म्हणून न पाहता त्यामागील आध्यात्मिक, मानसिक आणि ज्योतिषशास्त्रीय कारण म्हणून समजून घ्यावी असं म्हटलं जातं. या नियमांचं पालन केल्यानं आपलं आयुष्य अधिक सकारात्मक, शांत आणि यशस्वी होऊ शकतं. या माहितीचा लाभ तुमच्यासाठी झाला असेल अशी खात्री आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, लाईक करा आणि अशाच धार्मिक आणि सांस्कृतिक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा
म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।